नमस्कार, आरती शेलार. मी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर माझा ब्लॉग आहे आज बांद्रावरून लिंकिंग रोडला आम्ही गेलो होतो शॉपिंगसाठी. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे वेगवेगळ्या शॉपिंगच्या गोष्टी. त्यानंतर आम्ही हे कोरियन पॅन्ट्स बघितले आणि हे कोरियन शर्ट्स खूपच छान होते. पण त्याचे सायझेस तिथे दिसतात, पण ते नंतर घरी आल्यावरती व्यवस्थित फिट होतील की नाही सांगू शकत नाही. तर तुम्ही घेताना थोडंसं विचार करून ह्या गोष्टी घ्या, कारण की ह्याच्यानंतर परत तुम्हाला तिथे जाऊन चेंज करावं लागतं आणि ते व्यवस्थित दिसले पण पाहिजेत. कारण की कोरियन पॅन्ट्सच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला वेगळी वस्त्र परिधान करावी लागतात. त्याच्यामुळे घ्या तर तुम्ही तुमच्या ओन रिस्कवरती किंवा ह्या सगळ्या गोष्टी घ्या. ह्याच्यात व्हेरायटी पण खूप छान होत्या. त्याच्याकडे खूप छान शर्टसुद्धा होते याच्यामध्ये. ही जो पॅन्ट आहे, ही पॅन्ट मी घेतली, खूप छान होती. पण तुमचा विचार करून घ्या हे जे शर्ट्स घेताय ते. हा पण कलर खूप छान वाटत होता त्याच्यामध्ये. माझ्या नंतर ब्लॉग्समध्ये तुम्ही हे शर्ट्स आणि पॅन्ट बघाल. नंतर आम्ही आलो आमच्या बच्चूसाठी शूज घेण्यासाठी. पहिल्यांदा तर एवढे सारे व्हेरायटी आहे की काही समजतच नाही की नक्की घ्यायचा कोणता. त्यात पण तिला चालता यायला पाहिजे, तिला कम्फर्टेबल व्हायला पाहिजे, तिला बोचले नाही पाहिजेत पायाला, अशा पद्धतीचे शूज आम्हाला घ्यायचे होते. मग त्यानंतर एक सुचलं की एक सिम्पल शूज घेऊया. पण ट्राय केले, पण तिच्या डॅडीला मात्र वेगळ्याच पद्धतीचं शूज घ्यायचं होतं. खूप छान व्हेरायटी होती त्यांच्याकडे, शूज पण होते. आणि हे ते किती क्यूट वाटतात ते छोटे छोटे शूज. त्यानंतर हा जो बूट आहे हा त्याच्या डॅडीला खूप आवडला. मग परत आम्ही तो घेतला, ट्राय केला पहिल्यांदा. आणि हे पण किती क्यूट वाटतात तो सर्व, मस्तच. त्या रेड सँडल्स पण किती छान आहेत. वाव, हे शूज तर खूपच छान होते. नंतर हे छान हॉटेल दिसलं, एकदम वेगळंच आणि एकदम असं भन्नाट कॉन्सेप्ट असलेलं होतं हे हॉटेल. त्याचं नाव आहे रॉयल नावाचं. त्यानंतर आम्ही एक छोटंसं ड्रिंक घ्यायला गेलो. त्याच्यामध्ये ओरिओ नावाचं ड्रिंक होतं, ओरिओ शेक. आणि दुसरं मग तो माणूस ओरिओ शेक बनवत होता. त्याने पहिलं ओरिओचं बिस्किट टाकलं, त्यानंतर मिल्क टाकलं, त्यानंतर बर्फ, त्यानंतर थोडीशी साखर आणि मिक्स झालं ओरिओ शेक तयार. म्हणजे होतोय अजून.
त्यानंतर त्यांनी घेतलं बीट ज्यूस करायला तयार. बीट ज्यूस पण खूप मस्त होता. पहिला बीट वरचं साल काढतात. त्यानंतर केला कट. त्यानंतर घातलं थोडेसे कॅरेट्स. त्यानंतर त्याचं काढलं ज्यूस. आणि रेडी. हा झालाय ओरिओ शेक. आणि त्यानंतर येतोय त्याच्यावर ओरिओ बिस्किट. मस्त दिसतोय ना. आता दुसरं येतंय ते म्हणजे गाजर आणि बिटाचं ज्यूस. वाव. ॲक्च्युली मला हे ओरिओपेक्षा हेच जास्त आवडलेलं. खूपच छान लागत होतं आणि आमच्या बच्चूला पण खूप आवडलं हे. आणि ही अशी पहुडलेली बकरी. आणि हे वांद्रे टर्मिनल्स म्हणजे स्टेशन. त्यानंतर आम्ही गेलो दादरला, कारण की अंकितला घ्यायचे होते बुक्स. तर इतके छान बुक्स होते तिथे, खूप सारी व्हेरायटी. तुमचं मन आणि कधीच न भरणारी अशी गोष्ट. चलो बाय.